सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली ही मोठी अपडेट सध्या मुंबईतून मातोश्रीवरून आलेली आहे. मातोश्रीहून आलेली ही सगळ्यात गोड बातमी सामान्य शिवसैनिकांसाठी अगदी ऊर भरून ठेवणारी आहे. मित्रांनो, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या 6 खासदारांना त्यांच्याच घरातून सगळ्यात मोठा विरोध होत असताना आता मात्र 6 पैकी 4 खासदार घरी बसणार तर 2 खासदार कायमचे घरी बसणार, अशा प्रकारची नवीन अपडेट सध्या दिल्लीच्या राजकारणातून समोर आली आहे. उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून महाराष्ट्रामध्ये स्वतःचं घर भरण्यासाठी ठाकरेंना सोडणारे खासदार आता मंत्री होण्याच्या अगोदरच त्यांच्या सगळ्या स्वप्नांना सुरुंग बसलाय. मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी ती आपण जाणून घेऊया. उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरून आलेली ही सगळ्यात मोठी बातमी या 6 खासदारांना त्यांच्या उरामध्ये धडकी भरवणारी आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर हा जबर धक्का म्हणावा लागेल. ठाकरेंना दररोज धक्क्यावर धक्के देणारे एकनाथ शिंदे एकाच धक्क्यामध्ये गारद झाल्याची ही सगळ्यात मोठी अपडेट सध्या मुंबईतून मातोश्रीवरून सध्या समजून येत आहे. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे 40 खासदार बोलले, 40 आमदार बोलले, त्यानंतर 13 खासदार बोलले. शिंदेंना वाटलं उद्धव ठाकरे संपलेले आहेत, उद्धव ठाकरेंची शिवसेना संपलेली आहे. परंतु मित्रांनो, विचार संपत नसतो. विचार हा अगदी महाराष्ट्राच्या मातीत आणि मराठी माणसांच्या हृदयामध्ये कायमचा मिसळलेला असल्याकारणे शिंदेंना पहिला धक्का त्या ठिकाणी बसला होता. त्यानंतर एकनाथ शिंदेंना वाटलं अजूनही उद्धव ठाकरेंची शिवसेना आपल्याला संपवावी लागेल, तरच उद्धव ठाकरे कायमचे घरी बसतील. त्यामुळे दुसरं ऑपरेशन राबवलं तर 6 गद्दार खासदारांनी उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावरती निवडून येऊन आता मात्र एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्या गटामध्ये जाण्याच्या अगोदरच त्यांनी त्यांच्याबरोबर लाखो करोड रुपयांची डील झाल्याचं सध्या संजय राऊत यांनी म्हटलंय. एका खासदाराला तब्बल 100 करोड रुपये गेल्याची ही महत्त्वाची अपडेट आता समोर येत आहे. त्यामुळे पैशासाठी विकणारे, निष्ठा विकणारे काही लोक हे मातोश्रीवरून शिंदेगडात गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना कदापिही धक्का बसला नाही. मात्र मित्रांनो, इथे मातोश्रीला मात्र सगळ्यात मोठं आव्हान होतं की आपल्या त्या मतदारसंघातील कार्यकर्ते शिवसैनिक जाणार का. परंतु हे 6 खासदार गेले, त्यांचे पाहुणे गेले, परंतु मित्रांनो, या 6 खासदारांच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांच्या घरातील लोक देखील त्यांच्यासोबत गेली नाहीत. सामान्य शिवसैनिक तर आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत कसा कायमस्वरूपी उभा आहे हे तुम्हाला आता माहीत पडत आहे. त्यामुळे या खासदारांना दुसरा धक्का इथे बसला आहे. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, आता उद्धव ठाकरेंनी या 6 खासदारांना त्यांच्याच घरात दणका देण्यासाठी थेट सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी पाऊल टाकलंय. आणि हे पाऊल टाकल्याबरोबर 6 पैकी पहिल्या 2 खासदारांची खासदारकी झटक्यात गेल्यात जमाय, तर 4 खासदार देखील पुढच्याच काही दिवसामध्ये घरी बसणार. आणि ऑपरेशन अर्धवट असं शिंदेंच्या त्या ऑपरेशनला नवीन नाव मिळू शकतं, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. मित्रांनो, नेमकं काय झालं तर ज्यावेळेस एखादा पक्ष फुटल्याच्या नंतर सगळ्या खासदारांनी, सगळ्या नेत्यांनी, सगळ्या आमदारांनी एकत्रितपणे 2/3 बहुमताने बाहेर पडावं लागतं. मात्र ओमराजे निंबाळकर, नागेश आष्टीकर दोघांनी बाहेर पडायचा निर्णय वेगळा घेतला आणि लागलीच दुसऱ्याच दिवशी बाकीच्या 4 खासदारांनी आणि 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. इथेच एकनाथ शिंदे फसले आहेत. राजकीय जाणकारांच्या मते, घटना तज्ज्ञांच्या मते शिंदेंना हा पहिला झटका म्हणावा लागेल. त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये या 6 खासदारांना फोडताना 6च्या 6 खासदार पुढील महिन्यापर्यंत घरी बसतील, अशा प्रकारची त्यांनी कृत्य केले आहेत. आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून तशा प्रकारची फिल्डिंग देखील लावण्यात आली होती. नागेश आष्टीकर यांची हकालपट्टी, त्यानंतर लगेच ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना सोडण्याचा सल्ला आणि बऱ्याच ठिकाणी या खासदारांना आता आपली पद
सुधारण्यासाठी वाव देखील नाही. एक ठिकाणी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, सहानुभूती गेली, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले, तिथून खासदारकी जाणार आणि आता उभं कुठं राहणार तर पुन्हा निवडणुकीला. मात्र मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये यांचं संपूर्ण राजकारण संपल्यात जमा असल्याची संजय राऊत यांनी आपली माहिती दिली. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये या सगळ्या आमदारांना, सगळ्या खासदारांना पुढील काही दिवसामध्ये अपात्रतेची नोटीस लवकरच जारी होईल. आता फक्त बघायचं आहे की किती गद्दार खासदार घरी बसणार. मित्रांनो, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा हात कोणी धरू शकत नाही, पुन्हा एकदा सिद्ध झालंय.